आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश हजार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी सत पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणी सह. त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्या तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाहीये मराठ्यांचे 3ही गॅझेट लागू का केले म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहित झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका. आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी उचकून देईल, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन सातबाऱ्या नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होत आहे. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती. शेतीचे लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला येवले कुणी तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या? आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅझेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं. आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झालंय. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमान माझ्या समाजाने विषय घेतला. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ती 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजन जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिला. सगळे सोयरेच्या अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या. प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता परत आता निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतो.
आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहे आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं. खरं असून सुद्धा सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केले. ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्या. हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोट जात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोट जात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ परत एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोट जात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा आणि टाका घालून. झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मराठीचे पोट जात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती आहे, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही. चर्चा फिरच्या बंद होणार आहेत. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस, आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय व्हाटक्या आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे का? आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रोटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रोटीबिटी व्यवहाराची आहे, सणावारांची, उत्सवाची, व्यवसायाची. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीने म्हणजे येवल्याच्या गचपाण्यानी त्याने लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहेत आमच्या गावरान भाषेत. मग मराठी काय करते? म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातले आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती. कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या. आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्सम म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या.
₹100 बॉन्डवर आमच्याकडून, ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे, आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घेते ग्रह चौकशी करा, तो सोयराच आहे का? या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखीन काय पाहिजे? पण व्याख्या सरकारनं समजून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं? तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून. आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका. जसे त्यांचे सगळे सोयरे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचेही घ्या. आपले 5वं मागणं त्यांनी सांगितलं होतं, सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो, कारण हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी, ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर्य सगळी मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारुल्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या. हीच ती जागा आहे. या जागेवरती रक्ताच्या थारुल्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या 307 सारख्या, आमच्यावर, आम्ही मार खाऊन. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या आहेत. त्यावेळेस ते मीडियात पण आलेलं आहे. आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखीन घेतलेल्या नाहीत. जी 6वी 7वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत, कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत. यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे? करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहित असते, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर हे समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतं. हाच तो वारकरी संप्रदाय. यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणार, संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका, असून का देत नाहीत? तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली, कारण तुम्ही असून देत नाहीत. याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलेत. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या, न बसणाऱ्या. मग याला म्हणतात मराठ्याला खुन्नस देणं. तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडप मध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसरंच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्नस मी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या, नाही देत मराठ्याला, याचा अर्थ हे होतो. आणि मग ही भूमिका आता मान्य नाहीये. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्या? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे, तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे, तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकता. तुम्हाला वाटून काय काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली, तर मी मंत्र्या फंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. मग
कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय गरीबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असले तर दोष कोणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा.